आता बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून। पक्षाच्या घटना बदलाबाबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांकडे स्पष्टीकरण दिलंय। तटकरे आणि पटेलांच्या स्पष्टीकरणावर मात्र सुनेत्रा पवार असमाधानी असल्याचं सूत्रांकडून कळतंय। दादांच्या राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय घडतंय पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटना बदलाबद्दल सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांकडे स्पष्टीकरण दिलंय। मात्र दोघांच्याही स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार असमाधानी असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकार कार्याध्यक्षांकडे द्यावेत असं पत्र पटेल तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलं होतं। 16 फेब्रुवारी 2026 रोजी पटेल तटकरेंनी निवडणूक आयोगाला हे पत्र लिहिलं होतं। यानंतर 10 मार्च रोजी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून तटकरे पटेलांचं पत्र ग्राह्य धरू नका असं सांगितलं। या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरेच वादंग झाले। सोमवारी बांद्र्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्यात बैठक झाली। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या घटनेत केलेल्या बदलाबद्दल सुनेत्रा पवार यांना स्पष्टीकरण द्यावं असं ठरवण्यात आलं। त्यानुसार मंगळवारी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि मुश्रीफ यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना स्पष्टीकरण दिलं। पण या स्पष्टीकरणावरती सुनेत्रा पवार असमाधानी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।